व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स फर्स्ट या सब्जेक्टचा सिलेबस डिस्कस केला आणि मग त्यामध्ये आपण असं डिस्कस केलं की जे काही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे तुम्हाला 4 चॅप्टर्स आहेत, तर ते मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे बिझनेसच्या रिलेटेड आहेत आणि म्हणून तुम्हाला FY BComच्या या कोर्ससाठी तो सिलेबस प्रिस्क्राईब केला. आणि मग यामध्ये 2 चॅप्टर हे बिझनेस मॅथमॅटिक्सचे आणि 2 चॅप्टर हे बिझनेस स्टॅटिस्टिक्सचे असणार आहेत. आता यामध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आहे आणि जो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या निगडीत आहे तो म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्टला आपण त्या ठिकाणी व्याज असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, व्याज ही कन्सेप्ट तुमच्यासाठी तशी नवीन नाहीये, कारण बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरेस्ट म्हणजे व्याज ही संकल्पना आपण दैनंदिन आपल्या व्यवहारामध्ये वापरत असतो, तिचा वापर करत असतो. अर्थशास्त्रामध्ये तुम्ही जे काही भांडवल आहे त्या भांडवलाचा जो मोबदला दिला जातो त्याला व्याज असं म्हटलंय, किंवा जे काही कॅपिटल प्रोव्हाइड केलं जातं, कॅपिटलचं जो काही तिथे रिएम्बर्समेंट असतं त्याला आपण त्या ठिकाणी इंटरेस्ट असं म्हटलेलं. तर मग हे इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्याचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोत. आणि त्या इंटरेस्टच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्याद्वारे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो, जसं की सिंपल इंटरेस्ट मेथड असेल, सरळ व्याज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट असेल, चक्रवाढ व्याज म्हणतो त्याला, किंवा इक्विडेड मंथली इन्स्टॉलमेंट किंवा ॲन्युटी असं म्हणतो आपण. हप्ते बंद पद्धतीने त्या ठिकाणी व्याज हे चार्ज केलं जातं. मग मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स, बेसिकली काल आपण हेच डिस्कस करत होतो की कॉमर्समध्ये मॅथ आणि स्टॅटची काय जरुरी आहे. पण आपण इथे जे मॅथमॅटिक्स शिकणार आहोत किंवा इथे जे आपण स्टॅटिस्टिक लर्न करणार आहोत, ते मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक हे कशाच्या रिलेटेड आहे? फायनान्सच्या रिलेटेड आहे. मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स, त्यालाच आपण मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स असं म्हणतो. म्हणजे बेसिकली इथे आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत त्या चॅप्टरमध्ये, तर हा फायनान्सचा सब्जेक्ट येतो, फायनान्सशी तो डील करतो आणि म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स असं म्हणतो. Mathematics of finance deals with simple interest, compound interest, trade discount, present and future value of annuities, nominal and the effective rate of interest, yield to maturity, etc. It is very important. All these concepts are commonly used in the financial decision making. आता ह्या गोष्टींचा बिझनेसमध्ये देखील यूज केला जातो. फिनान्शियल डिसिजन मेकिंगच्या वेळेस त्या ठिकाणी व्याजाचा विचार केला जातो. भांडवल किंवा कॅपिटल रेज करत असताना, भांडवल मिळत असताना, विच सोर्स इज प्रॉफिटेबल, विच सोर्स इज चीपर, विच सोर्स इज परवडेबल. ओके, जो सोर्स परवडेबल आहे, प्रॉफिटेबल आहे किंवा चीप आहे, स्वस्त आहे, त्या सोर्स पासून त्या ठिकाणी भांडवल उभारणी केली जाते. म्हणजे तिथं डिसिजन घ्यावा लागतो कंपनीला की शेअर कॅपिटल पासून भांडवल गोळा करायचं की बँकेकडनं घ्यायचं की डिबेंचर कडनं घ्यायचं. आणि मग तिथे ज्याचा मोबदला कमी द्यावा लागेल, ओके, हुज कॉस्ट, त्याला आपण कॉस्ट म्हणतो. काय म्हणतो? कॉस्ट म्हणतो. त्याची जी काय किंमत मोजावी लागेल ती ज्याची कमी असेल तो सोर्स बेटर, कारण त्या ठिकाणी त्याला मोजावी लागणारी किंमत कमी असेल. हा विचार तिथे केला जातो. ओके, मग आता इंटरेस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणता येईल आपल्याला? ओके, इंटरेस्ट. इंटरेस्ट
denotes the charge which is paid on borrowing money and is received on lending the money. मग आता हा चार्ज म्हणजे एखादी गोष्ट when you use something at that time you should paid for that use. तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळेस यूज करता तर त्या यूज केल्याबद्दल तुम्हाला तिथे चार्ज द्यावा लागतो. म्हणजे जशी तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली तुम्ही तिथे चार्ज पेड करता, पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे, त्याची किंमत मोजावी लागणार आहे. तुम्ही बसने प्रवास केला, यूज केला, तुम्हाला त्याचं तिकीट घ्यावं लागणार आहे. मग आता इथे काय होतं, ज्यावेळेस म्हणजे बघा बँकिंग फंक्शनच्या रिलेटेड आहे. आता हे बँकेतच यूज केलं जातं असं काही नाहीये, पण मोस्ट ऑफ केसेस हे बँकेच्या रिलेटेड इंटरेस्ट किंवा व्याज ही संकल्पना आपण वापरत असतो. मग एखाद्याकडनं पैसे तुम्ही घेतले तर त्याचे पैसे तुम्ही यूज करत असतात आणि ते पैसे यूज केल्याबद्दल म्हणजे बघा केन्स काय म्हणतो, केन्स म्हणतो की त्याने सॅक्रिफाईस केलं, त्याचे पैसे तुम्हाला यूज करायला दिले, बरोबर ना, त्याचे पैसे तुम्हाला यूज करायला दिलेत आणि त्याबद्दल त्याने किंमत मोजली आहे, तर ती जी काही किंमत मोजली असेल तर ती तुम्हाला त्याला पे करावी लागेल. मग इंटरेस्ट डिनोट द चार्ज विच इज पेड ऑन बॉरोइंग मनी. ज्यावेळेस तुम्ही बॉरोइंग म्हणजे कर्जाने घेता, बरोबर ना, दुसऱ्यांकडनं घेतात, तर त्यावेळेस तुम्हाला ते पेड करावं लागतो, तो चार्ज पेड करावा लागतो. ते जे काही पेड करावं लागतं ते यूज केल्याबद्दल. म्हणजे तुम्ही 10,000 रुपीज घेतलेत आणि 1 वर्षासाठी ते वापरलेत, तर तो फुकट देईल का तुम्हाला वापरायला? तर अजिबात देणार नाही. नातेवाईकामध्ये आपण असं करतो, ओके, नातेवाईकांमध्ये 10,000 घेतो आपण, वर्षभर वापरतो आणि त्याला 10,000 रुपये 1 वर्षानंतर देतो. भविष्यात तो आपल्याकडनं 20,000 घेत असतो. गिव्ह अँड टेक पॉलिसी त्या ठिकाणी चालते. तिथे आपण कोणताही व्यवसाय आणत नाही, कारण तिथे रिलेटिव्ह आहे. आता बँक काही आपले रिलेटिव्ह नाहीये. आणि मग बँकेकडनं ज्यावेळेस आपण बॉरो करतो मनी, त्यावेळेस ते काय फुकट तुम्हाला वापरायला देणार नाहीत. म्हणजे तुम्ही 1 वर्षासाठी त्यांचे 10,000 रुपये जर घेतले असतील तर तुम्हाला 1 वर्षानंतर 10,000च परत करायचे नाहीत, कारण ते त्यांचे तुमचे रिलेटिव्ह नाहीत. तुम्हाला त्यासाठी ते पैसे वापरल्याबद्दल त्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागेल, काहीतरी चार्ज द्यावा लागेल, आणि तो जो चार्ज तुम्ही पेड करणार आहात त्या चार्जलाच आपण काय म्हणतो, इंटरेस्ट असं म्हणतो. अँड इज रिसिव्ड ऑन लेंडिंग द मनी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देता दुसऱ्याला किंवा बँक दुसऱ्याला देते, बँक कर्जाने देते, लेंड करते, ते लेंड करत असताना त्यावेळेस तुम्हाला ते व्याज मिळतं, तुम्हाला तो चार्ज मिळतो. म्हणजे त्या ठिकाणी युजर पेड करत असतो. युजरच्या दृष्टिकोनातून जो यूज करतो, यूज ऑफ मनी, हु यूज द मनी इज कॉल्ड द युजर ऑफ द मनी, इज कॉल्ड द बॉरोवर. कर्जदार म्हणतो आपण त्याला. आणि तो त्या ठिकाणी ते पेड करत असतो, त्याच्या दृष्टिकोनातून तो एक्सपेन्सेस असतो, ओके. आणि हु लेंड द मनी, जो कर्ज देतो त्याला आपण लेंडर असं म्हणतो. जो लेंडर आहे त्या ठिकाणी त्याच्या दृष्टिकोनातून त्याला व्याज मिळतं, म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून व्याज काय झालं, इन्कम झाला, ओके. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टाइम. काय बघा, म्हणजे बेसिकली का व्याज पेड करायचं, तर ते अतिशय समर्पकपणे या ठिकाणी मांडलंय. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टाइम व्हॅल्यू. प्रत्येक गोष्टीला टाइम व्हॅल्यू असतो. म्हणजे ते 10,000 रुपये तुम्ही 1 वर्षानंतर रिटर्न करणार आहे, तर त्याची टाइम व्हॅल्यू झाली. 1 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती असेल त्या 10,000ची, ओके. म्हणजे व्हॅल्यू म्हणजे 10,000ची किती बनतील 1 वर्षानंतर. म्हणजे जर त्याला ते दिले नसते तर कदाचित त्याने ते एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवले असते आणि त्याला नफा पण मिळाला असता, त्याचे 10,000चे 12,000 झाले असते. म्हणून भविष्यामध्ये ते 10,000 राहणार नाहीत, त्याची काहीतरी व्हॅल्यूज क्रिएट होणार आहे, एक एक्स्ट्रा ऍडिशनल व्हॅल्यूज क्रिएट होणार आहे. तो सॅक्रिफाईस त्या ठिकाणी करतोय ती व्हॅल्यूज, आणि त्याबद्दल तुम्हाला तो चार्ज पेड करायचा. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी विच स्टेट दॅट ₹100. आज जर तुमच्याकडे 100 रुपये असेल तर त्या 100 रुपयाची व्हॅल्यू ₹100 ऑफ टुडे इज नॉट इक्वल टू ₹100 आफ्टर 1 year किंवा 1 year आफ्टर. 1 वर्षानंतर ते 100 रुपये नसणार आहे, ओके. आणि मग त्यामुळे तुम्हाला त्या 100 रुपीसाठी काय करावं लागणार आहे, चार्ज द्यावा लागणार आहे. दॅट इज कॉल्ड इंटरेस्ट. मनी पेड रेग्युलरली ऍट अ पर्टिक्युलर रेट फॉर द यूज ऑफ लेंड, ओके. मग त्या ठिकाणी
तो जो काही इंटरेस्ट आहे तर तो त्या कर्जावर तुम्हाला पेड करावा लागतो, ऑर फॉर डिलेइंग द रिपेमेंट ऑफ अ डेब्ट, किंवा तुम्ही कर्ज उशिराने पेड केलं त्यासाठी आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी ते पेड करावं लागतं. इंटरेस्ट इज बोथ द कॉस्ट, ती कॉस्ट आहे हा. इंटरेस्ट काय कॉस्ट आहे, त्याची किंमत आहे ती. इंटरेस्ट इज बोथ द कॉस्ट ऑफ बॉरोइंग फंड. ओके, तुम्ही ज्यावेळेस काय करता, कर्जाने घेता, बॉरो करता, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरची कॉस्ट पेड करावी लागते. बॉरोइंग फंड्स अँड द प्रॉफिट दॅट अक्युअर्स टू दोज हु डिपॉझिट फंड इन सेव्हिंग अकाउंट. आणि तो नफा आहे कोणाच्या दृष्टिकोनातून, जो त्या ठिकाणी ते पैसे बँकेमध्ये ठेवतो त्याला त्याच्यावर काय मिळतं, व्याज मिळतं. त्याच्या दृष्टिकोनातून तो काय झाला, नफा झाला किंवा प्रॉफिट झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज अ पर्सेंटेज ऑफ द लोन ऑर डिपॉझिट बॅलन्स. आणि ते एका विशिष्ट पर्सेंटेज, आपण म्हणतो ना 5% इंटरेस्ट, 10% इंटरेस्ट, तर तो त्या लोन कर्जावर किंवा डिपॉझिट ठेवीवर वरच्या बॅलन्सवर आकारला जातो. इंटरेस्ट इज पेड टू द लेंडर बाय द बॉरोवर. कोणाकडून पेड केला जातो, तो कोणाला पेड केला जातो, इंटरेस्ट इज पेड टू द लेंडर, जो कर्ज देतो त्याला, बरोबर ना, सावकाराला. लेंडर मीन्स सावकार. इंटरेस्ट, आता इथे बँकर्स, ओके, लेंडर्स कोण इथं, आता आपण बँकिंग सेक्टरचा जर विचार केला तर हु इज लेंडर, बँकर्स इज अ लेंडर. किंवा ग्रामीण भागामध्ये मनी लेंडर्स असतात, सावकार असतात, दॅट इज कॉल्ड लेंडर. बाय द बॉरोवर, कोणाकडून ते पेड होतं, बॉरोवर कडनं पेड होतं. बॉरोवर मीन्स कर्जदार. बॉरोवर इज द पर्सन हु टेक लोन और अमाउंट फ्रॉम बँकर्स और लेंडर्स. ओके, जो घेतो त्याला आपण बॉरोवर्स असं म्हणतो. इन द केस ऑफ अ लोन और फ्रॉम द फिनान्शियल इन्स्टिट्यूशन टू द डिपॉझिटर इन द केस ऑफ अ सेव्हिंग अकाउंट. म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून किंवा ज्यावेळेस जो काही कर्जदार आहे तर कर्जदाराच्या दृष्टिकोनातून बॉरोवर कडनं ते त्याला मिळतं. आणि बँकांच्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये त्या ठिकाणी कधी कधी व्याज पेडही करावं लागतं. म्हणजे त्यांनी जे काही लोन ग्रँट केलेले असतात बँकेने, त्या बँकेला त्यावर इंटरेस्ट मिळतो. आणि बँकांकडे ज्यावेळेस जे काही डिपॉझिटर असतात ते डिपॉझिट ठेवतात, त्यावर बँकांना देखील त्या ठिकाणी चार्ज द्यावा लागतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड इंटरेस्ट. त्याला देखील आपण इंटरेस्ट असं म्हणतो. सो इंटरेस्ट म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाने रक्कम घेतो, तर ते कर्ज वापरण्याबद्दल त्याला काही चार्ज त्या ठिकाणी त्याला पेड करावा लागतो. त्या चार्जलाच आपण काय म्हणतो, इंटरेस्ट असं म्हणतो. बघा, सिंपल लँग्वेज मध्ये इंटरेस्ट इज द चार्ज ऑन बॉरोविंग मनी फ्रॉम लेंडर टू द बॉरोवर. इट इज पेड बाय द बॉरोवर अँड इट इज रिसिव्ड टू द लेंडर. जो कर्जाने देतो त्याला तो इंटरेस्ट मिळतो, चार्ज, आणि जो कर्जाने रक्कम घेतो तो बॉरोवर, तो इंटरेस्ट पेड करतो. इंटरेस्ट इज द एक्सपेन्सेस ऑन द अकाउंट ऑफ बॉरोवर अँड इंटरेस्ट इज प्रॉफिट इन द अकाउंट ऑफ लेंडर. ओके, सो हे क्लिअर झालं त्या ठिकाणी तुमचं. तर इथे इंटरेस्ट, ऍक्च्युअली इंटरेस्ट ही कन्सेप्ट तुम्हाला परिचयाची आहे, पण एक्झॅक्टली त्याचं मिनिंग काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलं. ते पैसे वापरण्याबद्दल जो चार्ज द्यावा लागतो त्याला काय म्हणतो आपण, इंटरेस्ट असं म्हणतो. ओके, आता इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला काही बेसिक टर्म्स अभ्यासावे लागतात आणि त्यावरच आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. किंवा जे शब्दप्रयोग आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच्या वेळेस वापरतो, जसं प्रिन्सिपल म्हणतो आपण त्या ठिकाणी, मुद्दल म्हणतो त्याला, त्याच्यानंतर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, किंवा त्या ठिकाणी टर्म्स असं म्हणतो, किती कालावधीसाठी कर्ज घेतला असं म्हणतो आपण, आणि अमाऊंट किंवा त्याला फ्युचर व्हॅल्यू आपण असं म्हणतो, की किती पैसे रिटर्न करायचे त्याला आपण अमाऊंट असं म्हणतो. मग इथे फर्स्ट जी कन्सेप्ट आहे ती प्रिन्सिपलला आपण प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतो, आजची किंमत, बरोबर ना. म्हणजे आज किती लेंड करतोय, 100 रुपीज लेंड करतोय. कर्ज किती देतोय, ती कर्जाची मूळ मुद्दल आहे, त्याला आपण प्रिन्सिपल किंवा ती आत्ताची व्हॅल्यू प्रेझेंट ह्या सिच्युएशनची कर्ज देताना, म्हणून त्याला प्रेझेंट व्हॅल्यू असं म्हणतो. आणि
रिटर्न घेतो त्यावेळेस ती फ्युचर व्हॅल्यू, ती अमाऊंट म्हणजे त्या प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये किंवा प्रिन्सिपल मध्ये व्याज ऍड होऊन ते रिटर्न येणार आहे. दॅट इज कॉल्ड फ्युचर व्हॅल्यू. भविष्यात ते किती रिटर्न घ्यायचे, दॅट इज कॉल्ड फ्युचर व्हॅल्यू. द प्रेझेंट व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू इन द बिगिनिंग, सुरुवातीला जी व्हॅल्यू असते त्या कर्जाला, त्या लोन अमाऊंटला, त्याला आपण प्रेझेंट, त्याची जी काही प्रेझेंट व्हॅल्यू किंवा त्याची जी व्हॅल्यूज आहे बिगिनिंग, ऑर द सम बॉरोड, किंवा जे जितकी रक्कम कर्जाने घेतली, दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल. ओके, द प्रेझेंट व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू इन द बिगिनिंग ऑर द सम बॉरोड, जितकी रक्कम कर्जाने घेतली, इज कॉल्ड प्रिन्सिपल. अँड प्रिन्सिपल ऑलवेज डिनोटेड बाय युझिंग द कॅरेक्टर पी, कॅपिटल पी. पी वापरतो आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल साठी. जितकी रक्कम कर्जाने घेतली असेल त्यासाठी कॅपिटल पी यूज करायचा. सेकंड टर्मिनॉलॉजी, टर्म. टर्म इज द पिरियड फॉर विच अमाऊंट इज बॉरोड. जितक्या कालावधीसाठी व्याजाने रक्कम घेतली असेल त्याला आपण टर्म असं म्हणतो. द टाइम ऑर पिरियड फॉर विच प्रिन्सिपल इज बॉरोड. जितक्या कालावधीसाठी कर्ज घेतलं असेल किंवा प्रिन्सिपल जी मुद्दल आहे ती घेतली असेल व्याजाने, त्याला आपण काय म्हणतो, इज कॉल्ड टर्म म्हणतो. किती कालावधीसाठी घेतलं त्या ठिकाणी. अँड टर्म इज डिनोटेड बाय एन ऑर स्मॉल टी, स्मॉल एन ऑर स्मॉल टी, बट पॉप्युलरली इट इज युज्ड एन. हिअर युज्ड एन. तिथे मॅक्झिमम टाइम पॉप्युलरली एन यूज केला जातो, पण टी देखील त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो. तुम्हाला काही रेफरन्स बुक मध्ये टी यूज केलेला असेल त्यावेळेस काही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. टी इज द टर्म. ओके, टी इज द टर्म ऑर अ पिरियड. ओके, then rate of interest, okay, means a percentage of interest charged on the principal amount is called the rate of interest. The rate at which principal is borrowed, ज्या दराने प्रिन्सिपल किंवा मुद्दल ही कर्जाने घेतली जाते, that is called rate of interest. It is denoted by small r. कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल आर ने ते डिनोट करतो. and generally it is इन पर्सेंटेज पर ॲनम. म्हणजे ते चार्ज ते राईट करत असताना आपण असं म्हणतो 10% पर ॲनम, पर्सेंटेज पर ॲनम, 10% पर ॲनम असं त्या ठिकाणी लिहितो. ते 10% पण वार्षिक का क्वार्टरली की हाफ इयरली ऑर अ मंथली, या दृष्टिकोनातून जो काही पिरियड. पण इथं बेसिकली व्याज हा कशामध्ये एक्सप्रेस केला जातो, अॅन्युअली एक्सप्रेस केला जातो 10% पर ॲनम, प्रत्येक वर्षीसाठी 10%. ओके, आणि आता ह्या प्रिन्सिपल मध्ये, ह्या प्रिन्सिपल प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये व्हेन वी ऍडेड इंटरेस्ट, अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट इन द प्रिन्सिपल ऑर प्रेझेंट व्हॅल्यू, इट बिकम अमाऊंट. ओके, और फ्युचर व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यू और अमाऊंट इज इक्वल टू, इथे amount of future value is denoted by capital A, is denoted by capital A. So A is equal to, A means amount or future value. A is equal to principal plus interest, principal plus interest. A is equal to P plus I, A is equal to P plus I, amount is equal to principal plus interest. लक्षात आलं. अमाऊंट मध्ये, अमाऊंट कशी बनते, प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट ऍड केला की ए बनते. द फ्युचर व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल, त्या मुद्दलाची भविष्यातली किंमत, जी व्हॅल्यू आहे, मूल्य आहे त्याचं, दॅट इज कॉल्ड अमाऊंट ऑर फ्युचर व्हॅल्यू. ऍट द nth पिरियड कॉल्ड एज अन अमाऊंट. nth पिरियड म्हणजे जितका कालावधी त्या ठिकाणी दिला असतो, तितक्या कालावधीनंतरची जी काही व्हॅल्यू आहे त्याची, त्याला आपण काय म्हणतो, अमाऊंट असं म्हणतो. ऑब्व्हियसली प्रिन्सिपल मध्ये व्याज ऍड केलं, मुद्दलामध्ये व्याज ऍड केलं की तुमची फ्युचर व्हॅल्यू बनणार आहे किंवा अमाऊंट बनणार आहे. दॅट इज द सम रिटर्न बाय द बॉरोवर, दॅट इज सम रिटर्न बाय द बॉरोवर. बॉरोवर जो कर्जदार आहे तो जितकी सम जी काही रिटर्न करणार आहे, सम रिटर्न करणार, जितका अमाऊंट तो परत करणार आहे, रिटर्न बाय द बॉरोवर और प्रिन्सिपल टुगेदर, मुद्दला सह प्रिन्सिपल टुगेदर विथ इंटरेस्ट. म्हणजे मुद्दलामध्ये काय, व्याज, मुद्दलामध्ये काय, व्याज विथ इंटरेस्ट इज कॉल्ड अमाऊंट. इट इज डिनोटेड बाय ए. तुम्ही लिहून घेता आहात ना या कन्सेप्ट. ओके,
किंवा मग नंतर युट्यूबवर बघून युट्यूबवर मी ज्यावेळेस अपलोड करेल ते तुम्ही लिहून घेणार आहात सर्व तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, झालं. आणि इट इज डिनोटेड बाय ए. मग बघा प्रिन्सिपल इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. देन टर्म इज डिनोटेड बाय स्मॉल एन और टी, बट वी यूज हियर एन. ओके, देन rate of interest is denoted by small r, and last future value or amount is denoted by capital A. आणि ह्या चार कॅरेक्टरवर किंवा व्हॅल्यूज वरच त्या ठिकाणी आपलं संपूर्ण प्रॉब्लेम हे रिलेटेड असणार आहे. ओके, ओके. टाइप्स ऑफ इंटरेस्ट. आता बेसिक टर्मिनॉलॉजी आपण अभ्यासल्यात, तर मग आता टाइप्स ऑफ इंटरेस्ट बघूयात आपण. देर आर 2 टाइप्स ऑफ इंटरेस्ट. फर्स्ट इज सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, अँड नंबर 2 इज कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. ओके, ह्या 2 मेथड्स त्या ठिकाणी तुम्हाला दिल्यात. तर मग आता फर्स्ट जी मेथड आहे ती आपण त्या ठिकाणी, आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे प्रत्येक वेळेस मुद्दलीवरच व्याज कॅल्क्युलेट जातो. ऍट एव्हरी स्टेज, ऍट एव्हरी इयर, interest is calculated on the principal amount is called the simple interest. And compound interest means at every year interest is charged on principal plus cumulative interest. म्हणजे व्याजावर व्याज देखील त्या ठिकाणी प्रिन्सिपलवर तर चार्ज केलंच जातं, पण व्याजावर परत व्याज कॅल्क्युलेट केलं जातं, त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. मग आता सिंपल इंटरेस्ट कडे आपण येऊयात. पहिली मेथड त्या ठिकाणी सुरुवात करूयात. ओके, सो व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट? इट रेफर टू द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ओनली. म्हणजे इथे इंटरेस्ट हा प्रत्येक वेळेस कशावर चार्ज केला जातो? प्रिन्सिपलवरच चार्ज केला जातो. प्रिन्सिपल सोडून त्या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज केला जात नाही. इट इज द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ऑन प्रिन्सिपल अमाऊंट फॉर द एंटायर पिरियड. म्हणजे तिथे प्रत्येक वेळेस जो काही इंटरेस्ट चार्ज केला जातो तो कशावर चार्ज केला जातो? तर तो प्रत्येक वेळेस हा प्रिन्सिपलवर चार्ज केला जातो. इट इज डिनोटेड बाय एस आय, कॅपिटल एस आय और सिम्पली आय. म्हणजे इथं सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युला मध्ये सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, इट इज डिनोटेड बाय एस आय और कॅपिटल आय ओनली. सो आवर फॉर्म्युला become as a simple interest, or I is equal to P that is principal, R is equal to rate of interest, and N is equal to term. PRN upon 100. P multiple by rate of interest multiple by term upon 100 is equal to simple interest. Okay. आता मग या फॉर्म्युलामध्ये आय काय स्टँड करतो? सिंपल इंटरेस्ट. पी काय स्टँड करतो? प्रिन्सिपल. आर काय स्टँड करतो? रेट ऑफ इंटरेस्ट फॉर इन पर्सेंटेज पर एनम. आणि एन काय रिप्रेझेंट करतो? टर्म इन इयर्स और पिरियड. तर किती पिरियड आहे तो त्या ठिकाणी डिनोट करतो. अँड द करस्पॉन्डिंग अमाऊंट. आता इथे बघा, इथे याने आपला आय कॅल्क्युलेट होणार या फॉर्म्युलाने. कोणत्या फॉर्म्युलाने? I is equal to PRN upon 100. या फॉर्म्युल्याने आपला इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आहे फक्त. आणि मग तो इंटरेस्ट पी मध्ये ऍड केला, तो इंटरेस्ट पी मध्ये ऍड केला की आपला ए तयार होतो. म्हणून करस्पॉन्डिंग अमाऊंट मीन्स फ्युचर व्हॅल्यू. हाऊ टू कॅल्क्युलेट फ्युचर व्हॅल्यू? फ्युचर व्हॅल्यू दॅट इज ए, कॅपिटल ए इज इक्वल टू पी, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. पी तुम्हाला दिलेला असणार एक्झाम्पल मध्ये. इथे तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता, मग त्या प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये इंटरेस्ट ऍड केला की तुमची काय तयार होते? अमाऊंट तयार होते. दॅट इज ए इज इक्वल टू, बघा पी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये पी दिलेला आहे, पी प्लस, आणि हा फॉर्म्युला कसला आहे? आयचा आहे. पी प्लस पी आर एन अपॉन 100 किंवा PRN म्हणा त्या ठिकाणी, PRN अपॉन 100. PRN अपॉन 100 हा कसला फॉर्म्युला आहे इथे? बघा हा फॉर्म्युला कसला आहे?
हा फॉर्म्युला आपला आयचा आहे, याने आपण काय कॅल्क्युलेट करतो, आय कॅल्क्युलेट करतो. आणि हा प्रिन्सिपल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय, ह्या पी मध्ये याने आय कॅल्क्युलेट होणार आहे, म्हणजे पी प्लस आयच झाला हा, याचा अर्थ आयच आहे, म्हणजे हा पी प्लस आय झाला इथे. किंवा मग हा दुसरा फॉर्म्युला तिथे यूज केला जातो, ए इज इक्वल टू, बघा, ए इज इक्वल टू पी इन टू ब्रॅकेट 1 प्लस आर्यन अपॉन 100. हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केला जातो. या फॉर्म्युलाच्या आधारे डायरेक्ट ए कॅल्क्युलेट होतो. काय, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर्यन अपॉन 100. ह्या फॉर्म्युला देखील त्या ठिकाणी डायरेक्ट ए कॅल्क्युलेट होतो. ज्यावेळेस तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाते, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं जात नाही, तर त्यावेळेस मात्र या फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकता. Whenever interest is paid as and when it is due, it is always assumed to be a case of simple interest. ओके, सो मग इथे हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं का, कारण तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला फरक, भेद समजला पाहिजे. इट रेफर टू द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ओनली. प्रत्येक वेळेस प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट केलं जातं. ते कसं आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, मी तुम्हाला ते सांगतोय. इथे सिंपल इंटरेस्टचं प्रेझेंटेशन मी थांबवतोय, पण मग सिंपल इंटरेस्ट हे कसं प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, असं कन्सिडर करा की तुमचं प्रिन्सिपल किती आहे, 10,000 आहे. किती, 10,000 आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती तुमचा, 10% आहे. किती, 10% आहे. आणि तुमची टर्म पिरियड किती वर्षांची आहे, 3 इयर्सची. किती, 3 इयर्सची. मग आता इथे सिंपल इंटरेस्टने कसं कॅल्क्युलेट होईल, प्रत्येक वर्षी हा प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट होतो इंटरेस्ट. म्हणजे बघा, आता इथे जे काय आहे घेतलेलं कर्ज जे आहे ते आपण असं म्हणूया की ते 1/1/2018 ला घेतलेलं आहे. बरोबर, ओके. मग आता इथे बघा, याचं सोल्युशन कसं होणार, म्हणजे ही मेथड नाही आहे ती सोडवण्याची आन्सर, पण कसं सिंपल इंटरेस्ट वर्कआउट करतं बघा. $10,000. ओके, आणि मग आता इथे काय होणार आहे, ऍड पहिल्या वर्षी 1/1/2018 ला कर्ज घेतलं, तर पहिल्या वर्षी म्हणजे एक वर्ष कधी संपेल, 31/12/2018 ला, तर त्याच्यावर किती व्याज ऍड होईल, किती व्याज ऍड होईल त्याच्यावर, 10% ऍड होईल. किती, 10% ऍड होईल. मग 10%ने तिथे किती ऍड होतील बरं, बघा बरं, 10,000 वर 10% ने 1,000. ओके, म्हणजेच तिथे बॅलन्स तयार झाला 31/12/2018 ला किती तयार झाला, 11,000. ओके, आता 31/12 किंवा त्याला आपण ओपनिंग बॅलन्स कधी घेणार, 1/1/2019 ला, बरोबर ना, तोच बॅलन्स राहणार आहे ओपनिंग बॅलन्स त्या दिवशी. आता परत नेक्स्ट इयरच्या शेवटी इथं व्याज कॅल्क्युलेट होणार आहे. बघा,
ऍड इंटरेस्ट ऑन कधी नेक्स्ट इयरच्या शेवटी म्हणजे 31/12/2019 ला. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं माहिती का, 11,000 वर व्याज कॅल्क्युलेट केलं जातं, पण इथे इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन प्रिन्सिपल. ही प्रिन्सिपल व्हॅल्यू बघा, प्रिन्सिपल. ओके, आता इथे व्याज ह्या 11,000 वर कॅल्क्युलेट नाही होणार, तर प्रत्येक वेळेस कशावर कॅल्क्युलेट होणार, प्रिन्सिपल वर कॅल्क्युलेट होणार. म्हणजे इथे परत किती ऍड होणार, 1,000च ऍड होणार. 10,000 वरच व्याज कॅल्क्युलेट झालं, 11,000 वर म्हणजे इथे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट वर ते चार्ज झालं नाही. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मात्र काय होतं, इथे 11,000 वर ते ऍड होतं. हा डिफरन्स आहे दोघांमधला. बघा मी तुम्हाला लगेच कंपाऊंड इंटरेस्टचं पण एक्सप्लेन करतोय. म्हणजे इथे किती झाले, 12,000 झाले. एकतीस 12/2019 चा बॅलन्स किंवा 1/1/2020 चा बॅलन्स. मग आता परत तिसऱ्या वर्षी बघा, आता इथे बॅलन्स किती झाला तयार, 12,000 झाला, 12,000 झाला. आणि परत इथे काय होणार, इंटरेस्ट चार्ज होणार. कधी, 31/12/2020 ला, आता या वर्षीच्या शेवटी तिसऱ्या वर्षी, ऍट द एंड ऑफ थर्ड इयर. परत इथे देखील व्याज हे 12,000 वर कॅल्क्युलेट नाही होणार. व्याज हे कशावर कॅल्क्युलेट होणार, 10,000 वरच कॅल्क्युलेट होणार. म्हणजे इथे परत प्लस 1,000 ऍड होणार. म्हणजे इथे किती झालं, बॅलन्सेस ऍज ऑन 31/12/2020.